गुड़ी है हमारी और एकदम से बारिश स्टार्ट हुआ है एंड बिकॉज ये बारिश स्टार्ट हुआ है और यहाँ पे गुड़ी है और यहाँ पे मेरे पास है श्री राम जी का ध्वज। तो मेरा इच्छा है ये ध्वज जो है ना वो बारिश में भीगना नहीं चाहिए, इसलिए मैं अभी इसको घर में लगाने वाला हूँ। गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। येस, हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही सुरुवात करायची ठरवली व्लॉगची आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि श्रीरामजी पण सोबत आहेत, श्रीरामजींचा ध्वज आहे सोबत आणि त्याच्यामुळे रामजी पण आणि हनुमानजी दोघांची कृपा आहे। मी दाखवतो तुम्हाला, दाखवा। जय श्रीराम असं दाखव। उलट दिसतंय असं? हां, आता छान दिसतंय, मस्त। जय श्रीराम। आणि आम्ही तुम्हाला गुढी पण दाखवतो आमची। यहाँ पे मेरी बाइक को यहाँ पे मस्त ऐसे गुड़ी पाड़वा का रंगोली निकाल रही है। यस और यहाँ पे श्री राम जी का ध्वज जो है वो हवा से ऐसे हिल रहा है और बहुत ही अच्छा लग रहा है। घर पर श्री राम जी आ रहे हैं। तो हनुमान जी का एक लाइन है हनुमान चालीसा में, वो क्या है? राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसरे। तो राम जी के द्वार पे हनुमान जी के परमिशन के बिना कोई आ नहीं सकता। और एक लाइन है जो चिकू बताएगी ध्वज को लेके हनुमान चालीसा में। यस, यस और कांधे मूंज जनेऊ साजे। तो ये श्री राम जी का ध्वज हनुमान जी के हाथ में है, अभी फिलहाल मेरे भी हाथ में। हे सकाळी सकाळी आम्ही सगळं केलं होतं आणि छान अशी गुढी उभारली आहे इथे आणि खूप जणांनी उभारली आहे, पण आज खूप जबरदस्त पाऊस पडतोय आणि वाटलं नव्हतं आज पाऊस पडेल। काल ऑलरेडी वातावरण झालं होतं ना पावसाचं, हो, पण काल पाऊस नाही पडला आणि त्याच्यामुळे मी ध्वज काढलेला आहे आणि आता हा ट्रायपॉड स्टँड आहे, हा खूप दिवस असाच होता माझ्या बायकोचा। आता मी याला असं गुढी लावणार आहे आणि जशी पाऊस येणार तसं मी गुढी माझी गुढी नाही ध्वज जो आहे श्रीरामजींचा तो मी मूव करणार आहे, कारण मला भिजू द्यायचा नाहीये ट्रायपॉडला। हो, कसं लावणार आहे तुम्ही? हे असं उभा लावणार आहे ह्याला इथे। तुम्ही स्टूल मध्ये लावणार होते ना? कॅन्सल केलं, हे मूव करता येईल मला पाहिजे तसं, उंच पण करता येईल। ट्रायपॉड स्टँडचा सदुपयोग। जय श्रीराम। ट्रायपॉड स्टँड नीट राहावा आणि झेंडा पण नीट राहावा अशी इच्छा आहे माझी। आणि अशी खूप सुंदर अशी रेशमी पिवळी साडी आहे आणि त्याला अशी पिंक कलरची काठ आणि जरी आहे आणि खूप छान दिसते गुढी, मजा येते खूप। ही इस्त्री गेली त्याची है ना, झेंड्याची इस्त्री गेली वाटतं। खूप वेळ झाला, सकाळपासून लेहरत काय म्हणायचं त्याला, असा फडफडत होता, फडफडत नाही म्हणायचं, हां तेच ते लेहरादो होत होता झेंडा मस्तपैकी आणि असा स्ट्रेट होता, पण आता त्याला असं चुण्या पडल्यात थोड्याशा। आमची तुळस आता होपफुली अजून पानं येतील तिला, पाऊस दिसतोय तर थोडंसं ह्युमिड वातावरण झालं आहे ना, त्याच्यामुळे खूप छान दिसते गुढी। काय करतायत? झेंडा लावतायत आणि आम्हाला आज सकाळी खूप घाई गडबड झाली, त्याच्यामुळे आम्हाला अजिबातच वेळ नाही भेटला आवरायला, म्हणजे स्वतःचं आवरायला। बाकी गुढी वगैरे सगळं मुहूर्तावर झालं, पण स्वतःचं आवरून मस्त मला फोटोज वगैरे काढायचे होते तर ते नाही झालं। लेट्स सी नाव आफ्टर सम टाईम। आत्ता दुपार झाली आहे आणि छानपैकी आई पुरणपोळी घेऊन येणार आहे, सो आम्ही वेट करतो तिचा, पण आम्ही पुरणपोळी खाणार आहे। सो सी यू। लागतात काय म्हणले? त्यांना मला बघून नाही उपयोग, श्रीरामांच्या हनुमानजींचं भक्त व्हायला लागतं, तेव्हा ते असं सुचतं, सद्बुद्धी देतात हनुमानजी काय करायचं कोणत्या कंडिशनला। पाऊस आलेला आहे तरी हनुमानजी म्हणतात की रामाचा झेंडा जो आहे तो कसा ठेवायचा आहे व्यवस्थित, त्याची सद्बुद्धी मला हनुमानजींनी दिलेली आहे। बलबुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेश विकार। तो पावसाने जो कलेश तयार केलेला आहे आता गुढी पाडव्याच्या दिवशी, त्याच्यातून हनुमानजींनी हे दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, सद्बुद्धी। आणि आता हे ऑलमोस्ट डन झालेलं आहे। अशी लावली आहे मस्त, झेंडा असा लावलाय बांधून, नाडी आहे ती वाटतं ना, नाडीनी
ट्रायपॉडला लावलेला आहे. सो अँड ट्रायपॉडचा उपयोग असंही करता येतो मित्रांनो. खूपच जास्ती हां आता छान दिसतंय. नाही लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. फर्स्टच व्हिडिओ आम्हाला माहिती नाही कसा नीट काढता येईल. ऊन पण आलंय. आणि म्हणजे म्हणले बाद झालं पावसाला. ऊन पण आलंय, पाऊस पण चालू आहे आणि ऊन पण आलंय. हनुमानजी काय म्हणले? पावसाला म्हणले बास कर आता. माझ्या स्वामींचं आज आगमन झालं होतं 14 वर्ष वनवासानंतर सीता मातेसोबत. तर आजच्या दिवशी तू जास्त वेळ पडू नकोस आणि बंद करतायत वाटतं पाऊस. बंद करतात वाटतं. त्यांचं डिस्कशन झालंय देवांचं वरती आणि ते बंद करतात आता. ब्रह्मदेव नाही, इंद्रदेव कोण असतात पाऊस काढणं? इंद्रदेव. हा झेंडा लावल्यानंतर आम्ही परत तुम्हाला दाखवतो. आपण तेच समारोह आपण 3 लोक हात कापे म्हणजे काय इंद्रदेव असो नाही तर कोणते सगळे असो सगळे हनुमानजींचं ऐकतात. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आज. आणि आता तयार झालेलं आहे. हे पहा, जय श्रीराम. येस, हनुमानजी आणि श्रीरामजी. आणि या ट्रायपॉडला असं लावलेलं आहे कारण आणि हा आमचा जुगाड आहे. पावसामध्ये भिजत होता झेंडा, त्याच्यामुळे त्याला भिजत नाही दिला. आणि आम्हाला खूप आवडतं. सरळ कर असं छान सरळ म्हणजे दिसेल. हा आता दिसतंय छानपैकी. जय श्रीराम. मला खूप आनंद झालेला आहे. आपण श्रीरामांचा ध्वज आणलेला आहे. हनुमानजींचा पण होता पण हनुमानजींना श्रीरामचा घेतल्यानंतरच त्यांना आनंद होतो. मग ह्या ध्वजामुळे श्रीराम आणि हनुमानजी दोन्ही पण खुश. ते गेला. हा कलश आहे. ही मस्तपैकी अशी साडी आहे आणि त्याच्या साडीवरती असे बुट्टे असतात ते, आणि साडीला असा तो काठ असतो तो आहे. इथे नाही काढला मी, काठ काढायचा होता विसरून गेले. आणि इथे काठी आहे. यूट्यूब फॅमिलीला मी केलेलं तोरण दाखवतो. हे मी केलेलं तोरण आहे. मला हे बत्ताशे आहेत का? नाही, हे बुट्टे आहेत साडीचे. पण मी काढते अशी मस्तपैकी. तुम्ही सांगितलं म्हणून आयडिया दिली की अशी छान काय म्हणतात त्याला, साखर गाठी ना, साखर गाठी. वाव मस्त. लेहराती हिरे साखर छान दिसते ना. अजून 2-3 काढ बघ फुलं. थांबा झालेच. मला वाटतं इनफ आहे. नाही एवढंच ठीक दिसतंय. नाही अजून 1-2 छान दिसतील. हो छान दिसतंय. काय करता तुम्ही? राम लिहिते राम. राम 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 जय राम 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 जय सीता राम. मग नीट येऊ दे राम. राघव राजा दीप पावन सीता. काय चाललंय तुमचं? माझं नाही यांना विचारते. लपालपी चालले त्यांची. लपाछपी खेळताय का? हां. परफेक्ट. आता छान ऑरेंज कलरची. हा अजून थोडासा असा सरकवायचा का? अजून जास्त आतमधून थोडा छान दिसेल नाही का? असं बाहेर पाहिजे. अजून एक फुल नाही नाही ना. आणि हे बाहेर पाहिजे. हे बाहेर पाहिजे. आता झालं. ते करा बुंदा काढतो. बुंदा काय नाव आहे बुंदा? आता आपण लाईन ड्रॉ करूया. राम. खरं कसं साईड रेड नाही, ऑरेंज नाही करणार. नीट नाही दिसणार. दिसेल ना छान. नाही दिसणार. पूर्ण करून बघायचं, नाही आवडलं तर काढायचं. आता उभं राहून बघा आणि कॅमेरामध्ये पण दाखवा.
हां दिसतं ना छान. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामाची आणि हनुमंताची कृपा सगळ्यांना भेटो. खूप सुंदर. खूप छान असं ऊन पडलंय पुन्हा एकदा. आणि आम्ही हा जुगाड केला होता, पण आता हा काही उपयोगाचा नाही, कारण परत ऊन पडलंय. आणि पुन्हा एकदा ही साडी खूप छान अशी रिफ्लेक्ट होती. छान मातीचा पण वास येतोय. मस्त. काल आपण कसं फिरलो मैसूर फ्लॅग घेऊन. आम्ही काल एक फ्लॅग घेतला आणि आम्ही तो गाडीवरती असं मस्त फिरवत असा लेहराते घेऊन आलो आणि तो थोडासा उसवला. मग परत आम्ही रिटर्न गेलो आणि परत दुसरा घेऊन आलो त्यांच्याकडून. त्यांना विचारलं आम्ही, त्यांनी आम्हाला नाही दिला असाच फ्रीमध्ये. बहुतेक तो आधीच उसवला होता थोडासा, है ना? वाऱ्यामुळे अजून उसवला. घेताना नीट नाही घेतला, घाईघाईमध्ये घेतला त्याच्यामुळे. पण ते म्हणाले की तुम्ही दुसरा घेऊन जावा. आणि मी असं ऐकलं आहे काल एका व्हिडिओमध्ये की येलो कलरची किंवा रेड कलरची साडी अशी गुढीला आपण शक्यतो नेसवायची असते. त्याच्यामुळे यावर्षी येल्लो नेसवली आहे. लास्ट इयरला पण पिंक नेसवली होती ना? आणि हे ह्यांना पण माहिती नव्हतं. आता तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की असं काही असतं का खरंच, आणि ते मॅटर करतं का, किंवा त्याचं महत्त्व काय असतं. ओके, इफ यू नो. किती सुंदर दिसते गुढी. फोटो काढायचे का गुढीचे? असं ते उन्हामध्ये खूपच सुंदर दिसते. फटाके वाजवायचे का? कोणता पण सण असला तरी फटाके वाजवायचे असतात. आणि ही माझी आई आलेली आहे. पाऊस पडत होता का तू आली तेव्हा? इथे नाही आहे ना, पण इथे ऊन पडलं मस्त. हे राम त्यांनी काढलंय, गुढी मी काढली आहे. मी अशी आधी फुलं नुसती वेगवेगळी ठेवली होती, तर त्यांनी म्हणलं की त्याची साखरगाठी छान कर म्हणून मग छान साखरगाठी काढली. इथं जर हा कलर आहे ना, हा इथं असं टाकलं असतं ना, हां, अजून छान दिसलं असतं. बरोबर आहे. आणि तोरण त्यांनी बनवलंय. अरे वा, वेगळंच बनवलंय. आवडलं? मस्त. मी पण वेगळं तोरण बनवलंय, पण मी फोटो नाही काढला. काय म्हणली? झेंडूची फुलं मला दिलीच नाहीत त्या फुलवाल्याने. का? शेवंतीची दिली तर काय टाकते? मिक्स फुलं घेतलीस का तू? नाही, झेंडूची मागितली नाहीस का? मागितली. करेक्शन्स करते आई. काय करेक्शन्स? शेजारच्यांनी पण काढली आहे मस्तपैकी रांगोळी. चला